जय शिवराय शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी आपल्याला ह्या मिरचीमध्ये या ठिकाणचा प्लॉट पूर्ण मोठा दिसतोय। याचं कारणच आहे की पूर्ण शेतामध्ये यांनी शेणखत टाकण्याऐवजी या ठिकाणी डिपो मारला होता आणि अक्षरशः यांनी कुजलेलं शेणखत टाकलं होतं। आपण खूप वेळेस शेतकऱ्यांना सांगत राहतो की शेण असतं, शेण कुजल्यानंतर त्याचं शेणखत होतं आणि शेण जर सडलं तर त्यापासून आपल्याला हानिकारक रोग बुरशी त्या ठिकाणी निर्माण होऊन पिकाची त्या ठिकाणी सड होते। त्या ठिकाणी खूप काही प्रकारच्या रोगाला आपल्याला सामोरं जावं लागतं। याचं कारण हेच की शेणखत खड्ड्यामध्ये असेल तर ते कुजण्याऐवजी सडतं आणि जर शेणखतामध्ये व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी ऑक्सिजन असेल, हवा खेळती असेल आणि ओलावा असेल तर ते कुजतं आणि कुजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे त्या मित्र बुरशी आणि जीवाणूची संख्या वाढून आपल्याला जास्तीत जास्त शेतीमध्ये जे जमिनीत पडलेले खतं ते उपलब्ध करण्याचं काम होतं। या ठिकाणी आपल्याला ह्या मिरचीची हाईट वगैरे बघू शकतो आपण। अशा प्रकारे मालसुद्धा पाहतो की एकमेव कारण की या ठिकाणी यांनी चांगल्या प्रकारचं कुजलेलं शेणखत टाकलं, त्यामुळे या ठिकाणचा प्लॉट आपल्याला मोठा दिसतोय। इतर शेतामध्ये थोडी हाईट कमी आहे। त्याचं कारणच आहे की शेणखतचा डेपोच हा यांनी इथं टाकल्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात जमिनीमध्ये सूक्ष्मजीव असल्यामुळे त्या ठिकाणी या ठिकाणी पिकाला खतंसुद्धा दिलेले खतं त्वरित उपलब्ध होतात। भरपूर वेळेस आम्ही शेतकऱ्यांना हेच सांगतो की शेतकरी बंधूंनो, कुजलेलं शेणखत टाका, सडलेलं शेणखत टाकू नका। कारण की सडलेल्या शेणखतातून आपल्याला शेतामध्ये आणखीन हानिकारक रोग बुरशी निर्माण होतात। त्यासाठी भरपूर अशा शेतकऱ्यांनी यावर्षी व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेणखत कुजून त्या ठिकाणी शेतामध्ये शेणखत कुजलेलं टाकल्यामुळे त्यांना अशा प्रकारे फायदा होतो आहे। कालच एक शेतकरी आले होते की त्यांनी शेणखत टाकल्यामुळे त्यांना अर्ध्या शेतामध्ये शेणखत टाकलं आणि अर्ध्या शेतात टाकलं नाही, तर अर्ध्या शेतात सड लागली। त्यांचं कारण त्यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी हेच सांगितलं की शेणखत ढेकळासारखं होतं, गरम होतं आणि ते आम्ही शेतामध्ये टाकलं, त्याच्यामुळं आम्हाला सड दिसते। त्याचं हे कारण हेच की ते सडलेलं होतं, ते शेणखत नव्हतं, ते सडलेलं त्या ठिकाणी आपल्याला हानिकारक बुरशीचा एक आपण त्या ठिकाणी घटक टाकला। शेणखत कुजल्यानंतर बारीक पत्तेसारखं मऊ होतं। तर भरपूर अशा शेतकऱ्यांना हीच काळजी घ्यायला पाहिजे की आपण शेणखत टाकताना येणाऱ्या वर्षामध्ये किंवा केव्हाही आपल्याला शेणखत वापरायचं तर कुजलेलं वापरा। तुम्हाला अशा प्रकारे पिकाला नक्कीच फायदा होईल। थँक्यू। जय शिवराय।